नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। बघा, आपण आता मुद्दा बघणार आहोत शिक्षक भरती पवित्र पोर्टल अपडेट। शिक्षक भरती पवित्र पोर्टल अपडेट विथ इंटरव्ह्यू। बघा, मुलाखत यादी, मुलाखतीसह यादी। कट ऑफ जास्त का लागला? बऱ्याच विद्यार्थ्यांना, अभियोग्यताधारकांना अपेक्षा होत्या की बाबा कट ऑफ जो आहे तो आमच्यापर्यंत येईल आणि आमची नावेसुद्धा कट ऑफमध्ये दिसेल, सर्वच्या सर्व 10 संस्था येईल असे सुद्धा काही लोकांना वाटत होते। पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा भ्रमनिराश झालेला आहे, निराशा पसरलेली आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे फोन, अत्यंत टोकाच्या विचारांचे फोनसुद्धा माझ्यापर्यंत येत आहे। त्याच्यामुळे हा कट ऑफ असा का लागला ह्याचा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहोत। लक्ष द्या सर्वांनी, एक मुद्दा समजून घ्या की आता काल जी न्यूज बुलेटिन आली, त्याच्यामध्ये हा कंटेंट दिलेला आहे। एक पॉईंट मी या ठिकाणी घेतो आहे, लक्ष द्या। मुलाखतीसह पदभरतीमध्ये बघा इथे काय म्हणत आहे ते समजून घ्या तुम्ही सर्वांनी। बघा इथे काय म्हणत आहे की मुलाखतीसह पदभरतीमध्ये इयत्ता 1 ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी, इयत्ता 9वी ते 10वी, इयत्ता 11वी ते 12वी या गटातील शिक्षण सेवक शिक्षकांच्या 4879 रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवाराने दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापन निहाय, बघा व्यवस्थापन निहाय पदांसाठी 7805 उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील जास्तीत जास्त 10 प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आलेली आहे। म्हणजे प्रत्येक उमेदवाराला ज्या संस्था आलेल्या आहे त्या जास्तीत जास्त 10 आलेल्या आहे। 10पेक्षा जास्त संस्था कोणालाच येणार नाही, हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे। तर इथे बघा 4879 रिक्त पदांसाठी 7805 एवढेच उमेदवार निवडले गेले। आता 4879 म्हणजे 4900 ढोबळमानाने 5000 आणि प्रत्येकाला 10 संस्था येईलच किंवा एकाच 10 या प्रमाणानुसार बऱ्याच ठिकाणी बऱ्याच उमेदवारांनी म्हणजे बऱ्याच यूट्यूबरनी वगैरे 50,000 वगैरे लोकांना संधी मिळेल आणि कट ऑफ खूप खाली येईल अशी भाकीतं वर्तवली होती, हे लक्षात घ्या। पण कट ऑफच्या बाबतीमध्ये जी सत्य परिस्थिती आहे ती करेक्ट कोणाचीही या ठिकाणी ठरलेली नाही आहे। आणि असे का झाले तर हे तुमचा जो काय म्हणू समज आहे तो थोडासा दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी हा व्हिडिओ घेत आहोत। तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, ती म्हणजे कशी, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर MPSC, TIT, TET, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता असते। या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी आणि शिक्षक भरती व सर्वच स्पर्धा परीक्षांच्या अतिजलद डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा। सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी या ॲपमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषयांसह टेस्ट सिरीजसह फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला मिळेल। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषयांसह आणि टेस्ट सिरीजसह फक्त 1099 रुपयात मिळेल। सरळ सेवा 999, पोलीस भरती 999। तुम्हाला कोणतीही ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन, ऑफलाईन असेल तर ऑफलाईन पेड बॅचसोबत टेस्ट सिरीज मोफत मिळेल। आपल्या बॅचमध्ये एकूण तुम्हाला काय मिळणार आहे तर त्याच्यामध्ये बघा सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह लेक्चर होईल। तुम्हाला लाईव्हचे टायमिंग मॅच नाही झाले तर तुम्हाला रेकॉर्डेड बॅच बघता येईल। सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs मिळतील। त्यासोबत मोफत टेस्ट सिरीज मिळेल। मागील सर्व वर्षांचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल। व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन ॲप डाउनलोड करा
आणि बॅच परचेस करा. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी TET, TIIT, CTET ह्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे. तुम्हीसुद्धा पुढे यशाचे भागीदार होण्यासाठी लगेच बॅच परचेस करा. चला, आपला जो मूळ मुद्दा आहे व्हिडिओचा त्याच्याकडे वळूया. लक्ष द्या. तर आता मी तुम्हाला हे सांगत होतो की 4879 रिक्त पदे. हे बघा, एवढ्या पदांसाठी 4879 पदांसाठी एकूण 7805 उमेदवारांची निवड केली. आणि एवढे कमी का बरं निवडल्या गेलं, त्याच्यासाठी एक पहिला मुद्दा आपण या ठिकाणी विचारात घेऊया. आणि त्याच्यात बघा, आता नियमानुसार जे निवड झालेले उमेदवार आहे, म्हणजे जे उमेदवार रिकमेंड झालेले आहे, तर त्यांचे ते रिकमेंड झाले ह्याचं मूळ कारण समजून घ्या की ते रिकमेंड झाले कारण त्यांचा मेरिट जास्त आहे. हे समजून घ्या, महत्त्वाचा मुद्दा आहे. तर रिकमेंड झाले म्हणजे फर्स्ट राऊंडला रिकमेंड झाले, त्याच्यानंतर कन्व्हर्जनला लागले, रयतच्या राऊंडला लागले. लक्षात घ्या, उर्दू ओपन कन्वर्टेड ह्या ठिकाणी लागले. तर असे जे सर्व ठिकाणी रिकमेंड झालेले आहे, ह्या उमेदवारांचे मार्क्स मेरिट म्हणजे त्या त्या कॅटेगरीतील त्या म्हणजे विषयातील त्या प्रवर्गातील त्यांचे मार्क्स कसे आहेत सर, तर त्यांचे मार्क्स जास्त आहे, म्हणून ते रिकमेंड झालेले उमेदवार. आता यांना संधी दिल्यानंतर प्रथम हे जर विथ इंटरव्ह्यूमध्ये येत असतील, लक्षात घ्या, प्रथम हे जर इथे विथ इंटरव्ह्यूमध्ये जर येत असतील आणि ते वरच्या वर्गांसाठी जर येत असतील, तर ऑब्वियसली पुन्हा त्यांना संधी मिळणार आहे आणि संस्था त्यांच्या वाट्याला जाणार आहे, कारण त्यांचा मेरिट जास्त होता, म्हणूनच तर ते आधीच्या यादीमध्ये प्रथम यादीमध्ये लागलेले आहे असा त्याचा अर्थ. म्हणून ते लोक सर्व याच्यामध्ये समाविष्ट असल्याकारणाने नव्या लोकांना संधी त्यांच्यानंतर मिळाली. नव्या लोकांना संधी जी आहे, आधी त्यांना संधी मिळाली जे लागलेले आहे, त्याच्यानंतर नवीन लोकांना संधी मिळाली. हे आपल्या अभियोग्यताधारकांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. निवड झालेल्या उमेदवारांना वरच्या इयत्तांसाठी संधी मिळाली. एक मुद्दा, ते निवड झालेले आहे म्हणजे त्यांचा मेरिट जास्त आहे, मार्क्स जास्त आहे, आणि आता ते पुन्हा विथ इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतीसह या यादीमध्ये येत आहे, म्हणजे जे नवे उमेदवार लागणार आहे यांच्या आधी त्यांना संधी मिळणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी. गोष्ट दुसरी, पण आता काही निवड झालेल्या उमेदवारांना असं वाटत असेल की माझ्यामुळे कोणाचा मेरिट जाऊ नये, किंवा आम्ही लागलेलो आहो, आम्ही ज्या ठिकाणी लागलेलो आहो त्या ठिकाणी अत्यंत समाधानी आहो, आम्ही ज्या ठिकाणी लागलेले आहोत त्या ठिकाणी अत्यंत समाधानी आहो, आणि त्यासाठी मग त्यांना एक आपल्या आयुक्तालयाने, शासनाने, शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलमध्ये एक पर्याय तयार करून दिला, तो म्हणजे ऑप्टिंग आऊट. बघा, ऑप्टिंग आऊटचा पर्याय त्या ठिकाणी तयार करून दिला, आणि त्या पर्यायानुसार असं ठरलं की तुम्हाला वरच्या इयत्तांना, जसं आधी मी बोललो होतो, निवड झालेल्या उमेदवारांना वरच्या इयत्तांसाठी संधी मिळाली, तर त्यांना वरच्या इयत्तांना संधी पाहिजे की नको, यस ऑर नो. जर पाहिजे असेल तर यस, आणि नाही पाहिजे असेल तर नो. बघा, तर अशा प्रकारे ऑप्टिंग आऊट करायचं होतं. पण आता बरेच उमेदवार जे आहे ते बऱ्याच उमेदवारांनी म्हणजे जिथे आहे तिथे समाधानी मानून, त्यांचा सर्व जर कम्फर्ट असेल तर समाधानी मानून त्याच्यातून काय केलं तर नो करून म्हणजे मोकळे झाले. लक्षात घ्या. पण काहींना हे बघायचं होतं, म्हणजे काहींना जे कम्फर्ट नसतील आहे त्या पदावर, किंवा त्यांना मुलाखतमध्येच जायचं असेल, किंवा पर्टिक्युलर त्यांचं ते ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांना द्यायची असेल म्हणजे पुढे मुलाखती द्यायच्या असेल, किंवा विथ इंटरव्ह्यूमध्ये लागायचं असेल, किंवा काहींचा अल्लडपणा, बालिशपणा किंवा निव्वळ मूर्खपणा म्हणजे मला किती संस्था येतात, अशाही कॅटेगरीचे काही उमेदवार ज्यांनी म्हणजे ऑप्टिंग आऊटला यस केलं होतं, हे लक्षात घ्या. तर आता म्हणजे जे आता संधी पाहिजे असेल म्हणजे तर यस, नाही पाहिजे असेल तर नो असा मुद्दा. तर ज्या लोकांनी मग जे एंट्री झाली, ज्या लोकांची पवित्र पोर्टलमध्ये एंट्री झाली, तर असे एक ऑप्टिंग आऊट खूप कमी लोकांनी केलेलं आहे, आणि म्हणून त्यांचे मार्क्स, त्यांचा मेरिट जास्त असल्याकारणाने त्यांना आधी संधी मिळाली, त्याच्यानंतर नव्या उमेदवारांना संधी मिळाली. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी. आणि सोबत एक मॅथमॅटिकल मुद्दा जर आपण बघतो म्हटलं तर हे गोष्ट इथे थोडीशी महत्त्वाची ठरते. आता ही म्हणाल तुम्ही सर कशी काय महत्त्वाची ठरते, तर बघा 10 संस्था आहे आणि प्रत्येक संस्थेकडे एक एक जागा आहे. बघा पॉईंट आता मॅथमॅटिकल मी या ठिकाणी करून दाखवणार नाही, पण लक्षात घ्या एकदम 3 लाईनमध्ये मी तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे. 10 संस्था आहे, 10 जागा आहे, म्हणजे प्रति संस्थेच्या जागी एका विषयाची एक जागा, आणि त्या प्रत्येक संस्थेवर 10 उमेदवार जाणार आहे. म्हणजे सरळ सरळ आपण प्रमाण जर बघतो म्हटलं 10 संस्थावर 10 उमेदवार जाणार आहे. मग हेच अल्टरनेट जर आपण बघितलं तर हेच उमेदवार सर्व ठिकाणी फिरणार आहे, म्हणजे 10 संस्थेच्या 10 जागांवर हे 10 उमेदवार.
म्हणजे त्या 10 जागा 10 उमेदवार असं जर प्रमाण आपण बघतो म्हटलं तर उमेदवारांच्या नव्या उमेदवारांच्या दृष्टिकोनातून हे प्रमाण जे आहे ते एकास एक असंच ठरणार आहे. हेच 10 उमेदवार त्या 10ही जागांसाठी फिरत राहणार आहे. जसं तुम्हाला एक प्रश्न येतो गणितामध्ये काय असतं की क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असतात. प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील असा प्रश्न येतो. मग हस्तांदोलन करताना ते तोंड सगळ्यांसमोर येतात. हस्तांदोलनांची संख्या वाढून जाते मात्र खेळाडूंची संख्या तेवढीच असते हे लक्षात घ्या. तर आता बघा तुम्हाला सांगतो इथे म्हणजे 10 संस्थाकडे जर 10 जागा असतील तर हे शेवटचे जे तुम्हाला 10 उमेदवार दिसत आहे तर तेच उमेदवार त्या ठिकाणी सातत्यानं फिरत राहील. हा महत्त्वाचा मुद्दा बघा. आणि म्हणून ते प्रमाण उमेदवारांच्या दृष्टिकोनातून उमेदवारांच्या बाजूनं किती ठरतं तर एकास एकच ठरतं. आणि एकास एकच ठरल्या कारणाने मग काही लोकांनी ऑप्टिंग आउट जरी केलं असेल तरी या ठिकाणी मग तुम्हाला सांगतो म्हणून 4879 रिक्त पदांसाठी इथे फक्त त्याच्यापेक्षा काही उमेदवार म्हणजे 7805 एवढेच उमेदवार त्याच्यासाठी निवडल्या गेलेले आहे. हे इथे आपण लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यात परत एक गोष्ट आपण जर बघतो म्हटलं तर काय आहे सर मात्र संस्था चालकाला प्रति एक जागेसाठी 10 चेहरे मिळणार आहे. संस्था चालकाला प्रति एक जागेसाठी 10 चेहरे मिळणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी हे प्रमाण एकास 10 ठरणार आहे. पण उमेदवारांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ते प्रमाण एकास एकच ठरणार आहे आणि हे चक्र असंच चालणार आहे. म्हणून खूप कमी उमेदवारांची त्या ठिकाणी उमेदवारांना संस्था आल्या, खूप कमी उमेदवारांना संधी मिळाली म्हणून इथे खूप साऱ्या उमेदवारांचा भ्रमनिरास झालेला आहे. तरी मित्रांनो आशा ठेवायची. हे आयुष्याची जी गाडी असते ती फक्त आशेच्या रुळावर चालत असते. म्हणून मला एक सांगावंसं वाटतं की कल्पना करा याच्यासमोर आपल्याला जर संधीच नसती तर आपण काय केलं असतं. म्हणून तुम्हाला पुन्हा संधी आहे. बघा आता पुढे आपण वाट बघूया. 10% जागेचा राऊंड लागेल, रिक्त अपात्र गैरहजरचा राऊंड लागेल तर याची वाट बघूया. पण त्याची वाट बघतानाच मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे. पुढे एक सुवर्ण संधी दिसत आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपण बघत आहोत की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये काय आहे सर तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये TET आहे. TET नसाल तर TET सर्वांनी पात्र करून घ्या. मार्क्स 90पेक्षा कमी असेल तर ते पूर्ण 90 करायचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतर TITसुद्धा आहे. कदाचित ही TIT नसतीच तर आतापर्यंत केलेली मेहनत आणि त्या मेहनतीला जे सेकंड चान्स म्हणून तो मिळाला नसता. म्हणून आपल्यासमोर गोल्डन चान्स आहे त्या TETच्या आणि TITच्या रूपानं. नक्कीच आपण यांचा पाठपुरावा करूया, सर्व गोष्टी करूया. पण ह्या पाठपुरावा करत असतानाच आपण ती TET आणि TITची तयारीसुद्धा करूया. तर त्यासाठी MPSC, TIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह आपल्या चॅनलला असते दररोज सायंकाळी 5 वाजता. तिच्या नोटिफिकेशनसाठी, शिक्षक भरतीच्या सर्व नोटिफिकेशनसाठी, सर्व अपडेटसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या सर्वच अपडेटसाठी जर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा. सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा, सर्वोत्तम एज्युकेशन, दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम, सर्व विषय विथ टेस्ट सिरीज फक्त 999 रुपयात. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषय 1099 रुपयात टेस्ट सिरीजसह. पोलीस भरती 999, सरळ सेवा 999. आणि तुम्ही कोणतीही बॅच घेतली त्या पेड बॅचसोबत परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन, ऑफलाईन असेल तर ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल. या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळेल सर्व विषयांचे लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs आणि अभ्यास साहित्य, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षींचे सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करता येईल. 365 दिवस त्याचा कालावधी आहे आणि व्हिडिओ किती वेळा बघता येईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.